नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीच्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज निवडणुकीचा निकाल आहे आणि शिरूर हवेली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही गटांमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने निवडणूक होत आहे आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके आघाडीवरती आहेत आणि यांच्याच पक्षाच्या युवतीच्या जिल्हाध्यक्ष पायल देवकर आपल्यासोबत आहे। पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पायल, काय सांगशील, आज या ठिकाणी तुमच्या पक्षाचा उमेदवार आघाडीवरती आहे आणि अगदी विजयाकडे वाटचाल करायला काय भावना आहेत? आमच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज आमच्यासाठी जल्लोषाचा दिवस आहे। महायुती सरकारचं आघाडीचं सरकार आल्यामुळे आमच्यासाठी हा अत्यंत चांगला आणि उत्साहाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे एवढंच मी सांगेल। आणि आबांच्या बाबतीमध्ये तर आम्हाला पहिल्या दिवसापासूनच माहिती होतं की आबा 100% निवडून येणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांनी ज्यांना तिकीट दिलं त्याच वेळी असं ठरलेलंच असतं की जो अजितदादांचा वाद असतो तो अजितदादा उमेदवार ठरवतात, आमदार झाला म्हणजे आमदार झाला असं दादांची भावना। लाडकी बहीण योजना ही इथून पुढे पण चालत राहणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेचं जे दादाने आश्वासन दिलं होतं ते कंटिन्यू पुढे ते करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं दादा बोलले होते की 2100 रुपये इथून पुढे महिना होणार आहे, ते होणारच आहे। आणि दुसरी गोष्ट मला आबांबद्दल बोलायची, आबा हा असा नेता आहे की सर्वसामान्यांचा नेता म्हणजे माऊली आबा आहेत। स्त्रियांचा आदर हा आबांचा धर्म आहे। त्यांनी महिलांसाठी जे उज्जैनची यात्रा काढली, परत त्यांनी कोविड काळामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना त्याचा उपभोग भेटला आहे। त्याचप्रमाणे आबांच्या बोलेल तेवढा कमीच आहे आणि आज आमच्यासाठी खूप जल्लोषाचा दिवस आहे एवढंच बोलेल। तुम्ही पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहात। पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचा एकही उमेदवार आघाडीवर पाहायला मिळत नाहीये। नाही, ते ऍक्च्युली येणारच नव्हते कारण दादांचं काम बोलतं। पुणे जिल्ह्यामध्ये जर काम करायचं असेल तर तिथे महाविकास आघाडी सरकारचं कोणताही उमेदवार येणार नव्हता हे आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं, कारण जे आमचे उमेदवार होते ते सगळे काम करणारे होते आणि दादांचे जे उमेदवार होते ते कामाचे उमेदवार आहेत। या होत्या पायल देवकर, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष युवती काँग्रेसच्या, युवती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष होत्या। त्यामुळे नवीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बातमी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।